नमस्कार, मी राहुल जवादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर संजय गांधी निराधार योजना, तसेच श्रावणबाळ योजना, तसेच इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजनेतील सर्व दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची व अतिशय आनंदाची बातमी आहे। तर राज्य सरकारने दिव्यांग बांधवाच्या अनुदानात 1000 रुपयाची वाढ करून 1500 ऐवजी 2500 रुपये करण्यात आली होती। पण हे वाढीव अनुदान 2500 रुपये दिव्यांग बांधवांना कधी देण्यात येणार आहे याबाबत कोणतीही सूचना देण्यात आलेली नव्हती। पण आता राज्य सरकारतर्फे एक GR निर्गमित करण्यात आलेला आहे व त्या GR मध्ये हे वाढीव अनुदान कोणाला व कधी दिल्या जाणार आहे याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आलेली आहे। तर काय GR आहे व काय माहिती देण्यात आलेली आहे व हे वाढीव अनुदान कधीपासून दिल्या जाणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा व व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व असेच महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ऑन करून घ्या, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचत राहील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्याचे रुपये 1500 वरून रुपये 2500 रुपये इतके करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा हा GR सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। तर यामध्ये काय प्रस्तावना देण्यात आलेली आहे व काय शासन निर्णय आहे, काय माहिती देण्यात आलेली आहे ते आपण समोर पाहणार आहोत। तर सर्वात अगोदर आपण प्रस्तावना काय देण्यात आली आहे ते बघूया। तर बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत मान्य लोकप्रतिनिधी, विविध दिव्यांग संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात येत आहे। या संदर्भात सन 2025-26 च्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये 1500 रुपये वरून 2500 रुपये इतके करण्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने सदरहून योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य रुपये 1500 रुपये वरून 2500 रुपये करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्या अनुषंगाने दिनांक 30/9/2025 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्यानुसार खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे। तर 3/9/2025 रोजी 2500 रुपयाची वाढ ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आली आहे आणि त्यानुसार आता शासन निर्णय काय देण्यात आलेला आहे ते बघूया। तर शासन निर्णय आहे, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य रुपये 1500 रुपये वरून रुपये 2500 रुपये करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे। विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजूर तरतुदीतून करण्यात येईल। सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहील। म्हणजेच बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजना असो, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना असो की इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना असो किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना असो की इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेतील म्हणजेच सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनाच हे लागू राहणार आहे। म्हणजेच फक्त दिव्यांग व्यक्तींनाच
हे वाढीव अनुदान दिल्या जाणार आहे। तर त्यानंतर विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या सदर आधार संलग्न बँक खात्यात करण्यात येईल। म्हणजेच हे वाढीव अनुदान डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न म्हणजेच आधार लिंक बँक खात्यात वितरित करण्यात येणार आहे। तर त्यानंतर आता महत्त्वाचा त्यानंतर सदर वाढ ही माहे ऑक्टोबर 2025 पासून लागू राहील। म्हणजेच सदर ही वाढ माहे ऑक्टोबर 2025 म्हणजे येणाऱ्या सप्टेंबर तर आता चालू आहे, म्हणजे येणारे जो ऑक्टोबर महिना आहे त्यामध्ये ऑक्टोबर महिन्याच्या 10 ते 12 तारखेपर्यंत तुम्हाला हे वाढीव अनुदान दिल्या जाणार आहे। याबद्दल इथे स्पष्ट माहिती देण्यात आलेली आहे। तर बघा, हे वाढीव अनुदान फक्त दिव्यांग बांधवांनाच देण्यात येणार आहे आणि हे वाढीव अनुदान माहे ऑक्टोबर महिने म्हणजे पुढचा जो येणारा ऑक्टोबर महिना आहे त्या ऑक्टोबर महिन्याच्या अनुदानामध्ये हे तुम्हाला 10 ते 12 तारखेपर्यंत हे वाढीव अनुदान तुम्हाला दिल्या जाणार आहे। तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल। माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व ही माहिती तुम्ही इतरांना शेअर करा व तुमच्या काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा। तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गुड बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र।